तुम्हा सर्वांना दुसऱ्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा। पहिल्या श्रावण सोमवारी आपण पूर्णपणे श्रावण महिन्याचा श्रावण सोमवारची माहिती बघितलेली आहे। तर या श्रावण सोमवारच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये आपण जे पिंडीवर बेलपत्र वाहतो तर त्याचे आपण काय उपाय करू शकतो हे बघणार आहोत। चातुर्मासात श्रावण महिना महत्त्वाचा आहेच, त्यातही श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो। या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जप, जाप्य, स्तोत्रपठण आणि शिवाचे नाम घेतो। श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्याचाही आपल्याकडे प्रघात आहे। त्याबरोबर पांढरे फूल आणि बेलाचे पान देखील आपण आठवणीने वाहतो। मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण टाकून देतो। बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे। ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेलं फूल पान पुनर्वापरात आणले जात नाही, मात्र बेलपत्र त्यास अपवाद आहे। हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत। मुळात शिवाला, गणेशाला, हरतालिकेला वाहिली जाणारी पत्री ही निसर्गाची तोंड ओळख व्हावी म्हणूनच असते। आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्री एकत्र विकत घेतो, त्यातल्या पानांची ओळख विचारली तर 80% महिला निरुत्तर होतील। आपले सण, उत्सव, संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टींचा खोलवर माहिती घेतली पाहिजे। सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही। हे त्रिदल म्हणजे मानवी भावनेतील सत्व, रज, तम यांचे प्रतीक आहे। हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते। त्यानुसार बेलाशी संबंधित पुढील उपाय अवश्य करा। त्रिदल म्हणजे 3 पानांचं असतं ते बेल। आता सर्व जगालाच माहीत आहे, त्यामुळे तरी मी सांगून देते। धनवृद्धीसाठी उपाय। यंदा श्रावण सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाहण्याआधी बेलाच्या 3 पानांवर प्रत्येकी ओम नमः शिवाय लिहा। ते पान महादेवाला अर्पण करा। महादेवाचा श्लोक, मंत्र भक्तिभावाने म्हणा। अगदीच काही पाठ नसेल तर ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा। नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ या। पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा। अवास्तव अपेक्षा न ठेवता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि जेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत तेवढी रक्कम जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या। हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद केलेले आहे। श्रावणानिमित्त हा उपाय करून बघा, पण सर्वात पहिले महत्त्वाचे आहे ती म्हणजे श्रद्धा। तुम्ही जर पण का असे करत असाल तर तुम्हाला त्याचा फळ भेटणार नाही। रामकृष्ण हरी।